चला बाई, घरच्या कामांना तर पुरा दिवस पुरत नाही. पटकन जाते आणि ते गावातल्या 2-4 बायकांना सांगून येते, सकाळी सकाळी चला म्हणून माझ्यासोबत कपडे धुवा. हो नाही तर काय, उद्या थोडं लवकर जायचं ना. इतक्या सकाळी सकाळी एकटीन जायचं भ्या पण लागतं बाई. हो, त्यापेक्षा 2 जणींना म्हणते, चला म्हणते सोबत माझ्या, त्यांची पण कामावर उरकतील, माझी पण कामावर उरकतील. हा, तसंच करते. आता बाई घरी आहे की नाही, की दरवाजा तर लावलेलाच दिसतोय. आवाज देऊन बघते, असली तर असं नातमध्ये. मला ए मला मला बोल ना शांताबाई, कोण आवाज देऊ लागली? बोलते पण आधी इथं तर ये, का तिथूनच बोलते, मी इथून ओरडते तू तिथून ओरड. हा आले. आता बोल बाई शांताबाई, काय म्हणती? मला मी तुला कालच म्हटलं तर आमच्याकडे खूप मोठे पाहुणे येणार आहे. तर मी काय केलं, सगळे कपडे काढले, गोधड्या बेडशीटी धुवायला काढलेल्या आहेत. तर मी काय म्हणते, उद्या सकाळी चल ना माझ्यासोबत नदीवर, दोघी तिघी जाऊन धुवून आणून घेऊ. मग दिवसभर सुकत राहतं ते त्याचं. तुमचे असतील काही कपडे काढायचे तर तुमचे पण काढून घ्या, धुवून येऊन जाऊ सोबत. पुन्हा पावसा पावसाचे दिवस येतात, मग कपडे धुतले तरी सुकत नाही. मग मी म्हणते एकदा हे धुवून घेऊ सगळं. जरा आता हळू बोलत जाणं शांताबाई, काय कुत्र मागे लागल्यासारखं बोलती ग, पटा 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 पटा. हां चल, येते मी उद्या. मी पण माझे 2-4 जास्तीचे कपडे घेऊन घेईल, धुवून घेऊ. पण का ग, अजून कोणाला बोलवती? दोघीच कसं जाऊ सकाळी सकाळी? मला तर लय भीती वाटते बाबा, नदीच्या काठी सकाळी सकाळी जानवर वगैरे येतात पाणी प्यायला ना, आपण तिथं असं कसं जायचं? दोघीच नाही ना ग, आता मी इथून जाताना 1-2 जणींना सांगते ना, अजून येतात बरोबर. कपडे काय आता सगळेच काढते या दिवसांमध्ये, पुन्हा पाण्या पावसाचे कपडे वाळत नाही नंतर. मी तयार करते 1-2 जाता जाता. तू तुझं नक्की का सांग मला फक्त. हो बाई शांताबाई, माझं नक्की धरून चल तू. बरं चल, मग मी येते. जाताना 1-2 बायकांना तयार करते आणि जेवते, घरी जाऊन झोपते. मग सकाळी तुम्ही पण लवकर झोपा बरं, जेवण खाणं करून एक सकाळी उठायचंच नाही. झोपून राहताल आणि चालले नदीवर कपडे धुवायला. नाही तू टेन्शन नको घेऊ, तसं नाही होत. उठते मी बरोबर वेळेवर, अलार्म लावते ना. बाबे पाठवतो तर मस्त काय लागली इथं बसून. अगं ती शांताबाई कधी आली ग? काही नाही, आवरले होते काम, स्वयंपाक झालता, यांची वाट बघत बसले होते, गुणगुणत होते थोडंसं असंच. हो का, चांगले. बरं मी काय म्हणते, उद्या सकाळी चल आपण सगळे जाऊ, म्हणजे तू मी 2-3 जणी अजून नदी काठी जाऊ आणि मस्त कपडे धुवून आणू. मग पावसाचे दिवस सुरू होतात, मग कपडे सुकत नाही. आता जाऊ आणि कपडे धुवून येऊ. काही असतील बेडशीट गोधड्या आता काढ, मग जाऊ आपण सगळे मिळून. जमते शांताबाई, जमतं. येते मग मी पण येते, जाऊ सगळे मग. बरोबर तुझं, पाणी पावसाचे दिवस लागले तर होत नाही. जमते, जाऊ मग उद्या. जाऊ. किती वाजता जायचं? सकाळीच निघू लगे 5 वाजता. माय बाई 5 वाजता जमतं. ठीक, येऊ जाऊन मग. चला मग. हो का बी शांताबाई, कोण येते पण आपल्यासोबत सकाळी कपडे धुवायला? हे बघ, एक तू, एक मी, एक मला, आणि जाताना आशाला आणि कविताला सांगून जाते मग. हो का, आशा आणि कविताला सांगायचं बाकी आहे का? मग तू असं कर शांताबाई, तुझ्या घरी, मला आता कविताकडे कामच आहे, मी जाणारच आहे तिच्याकडे, मग मी सांगून देते तिला. अरे वा, हे तर खूपच चांगलं होऊन जाईल बाई. माझं अजून जेवण खावण बाकी आहे, जाते मग थोडंसं स्वयंपाकाचं वगैरे पण बाकी आहे. मग बरं, मग तू सांगते ना नक्की? मग सकाळीच भेटू आपण आता. चल येते मी. हो ये, बेफिकर राहा. मी सांगते आता तिला, कविताला सांगते मी आणि आशाला पण सांगते. ते बघ शांताबाई, येऊन राहिलं सगळ्या. आता आली, मलाच राहिली वाटतं आता फक्त. मला आली, निघू मग पटकन आपण. हो जमते. फ्रेंड्स, आता नदीवर गेल्यावर कपडे धुताना काय मजा येते हे आपण उद्याच्या व्हिडिओत बघूयात. पण तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा आणि कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू. चला हो बायांनो, पटापट, नाही तर जाताच टाइम करून घेता तुम्ही इथंच. ही पारो काय बघून राहिली इकडे तिकडे, सरळ बघत चालायचं तर मी इकडे तिकडे. ती घाबरून राहिली ना ग शांताबाई, कुणी मागे येतं का काय बघून लागली ती. तिला एक भलतं बरं घ्यावं लागतं बाई. कशाला घाबरतं बा पारू तू एवढी? कोणी येऊन खाऊन राहिलं का आपल्याला? चल ना, मी आहो की सोबत तुझे. चल पटा. घाबरत नाही मी काही, घाबरायचं कशाला? नाही तुम्ही येत की सोबत, बघू लागले फक्त इकडे तिकडे असंच. हा व बघू लागली इकडे तिकडे असं. चल की पटा. हां चला. बरं झालं बाई, येऊन गेलो आपण सगळे कपडे धुवायला. एकमेकींसोबत होऊन जातं पटापट. हो नाही तर काय पारो, बरं झालं ना. एकटे दुकटीने येणं पण नसतं झालं, आणि कधी धुतले असते. असं सोबत आलं म्हणजे गप्पा गोष्टी केलं म्हणजे थोडंसं चांगलं वाटतं काम करताना, हो की नाही? म्हणूनच तर मी म्हटलं सगळ्यांना, चला की येऊ जाऊन मग. आलो मग.
पण शांताबाई मी काय म्हणते, तुझ्याकडे पाहुणे कोण येऊ लागले? बघ बाई आशा, माझी ती जालन्याची आत्या नाही का, तर तिच्याकडे आहे या महिन्यामध्ये लग्न आता शेवटी. तर मग आता तिकडे येतील पाहुणे म्हणजे जाता जाता माझ्या घरूनच जातील का? आता आहे तसं किती अंतर, मग त्यामुळे म्हटलं तयारीनिशी राहावं. तसा अजून फोन तर नाही आला म्हणा कोणाचा, पण असं येता जाता मला वाटतं येतीलच 1-2 पाहुणे जाता येता. हो बाई शांताबाई, लग्न कार्य म्हटलं तर तेवढं लय असतं बाई. नाहीतर काय बाई, मग कुणी कुणाकडे थोडी ना असं वेळ काढून जातं बसतं. आजकाल कोणाला वेळ बाई तेवढा, सगळेजण आपल्याच्यातच बिझी असतात, हो की नाही? आता आपणच किती दिवसांनी सोबत आलो बरं सगळे, नाहीतर काय. कुठपर्यंत आलो सगळ्यांचं, झालं का नाही? हळूहळू करते. चला मी वाळून येतो कपडे माझे. इथं कुठं वाळवतो व? घरीच घे, घरीच वाळत घालू त्याला. इथं किती वेळ थांबणार तू अशी? हा आशा, बरोबर बोलती तू. इथं नका वाळत घालायच्या कुटाण्यात बसू. चला आता आणि जाऊ आपण मग. बापरे, वाघाचा आवाज येऊन राहिला ना बा. पळा बोलता काय, पळा ना पटकन. कपडे भरा पटकन आणि चला पटकन इथून. कपड्याला मारा गोळीन, इथून जीव वाचवून पळा बाया पटपट. चटकन कळालं बाई मला, पोचली पण असून घरी आतापर्यंत. आपण इथेच अजून. आशा, काही तर लाज ठेव बाई तुझ्या पळण्यात. काय पळून राहिली न काय नाही. थांब शांताबाई, थोडं थांब, मला लई दम लागला बाई पळून. थांब थोडं. दम तर मला पण लागला बाई. बस झालं आता, आलो गावात, आता काही टेन्शन नाही. काय मज्जा आली बाई शांताबाई. काय वाघ आला होता, कुठून काय पळालो. आत्ता हसू येऊन राहिलं बा तुला, पण तेव्हा काय फजिती झाली. काय पळालो बाई खरं आपण, आणि काय त्या कपड्यांचं सोंग झालं आज खरं. आज तर खरं कपडे जीवावरच बेतले असते बाई. बरं झालं आपण पळालो तिथून पटकन. पाणी प्यायला आलता का काय बाई त्याला, पण हीच वेळ भेटली पाणी प्यायला यायची. फजिती केली नुसती.